नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आणि संच मान्यते संदर्भात जो काही आज निकाल होता त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ही अपडेट पाहण्याच्या अगोदर सगळ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, संच मान्यतेचा निकाल हेरिंग हे संपलेलं आहे। जवळजवळ ह्या संच मान्यतेचे हेरिंग 1.5 महिना चालू होतं। दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकून घेतलं, शासनाचं बी आणि पिटिशन कर्त्याचं बी। त्याच्यावर परत एक बार शासनाला उत्तर देण्यासाठी परत त्या याचे कर्त्यांना म्हणजे 2 वेळेस मान्य कोर्टाने हे संच मान्यते संदर्भात हेरिंग घेऊन सगळ्यांचं डिटेलमध्ये ऐकून घेतलं आणि निकाल मात्र राखून ठेवलेला होता। मित्रांनो, हा निकाल संच मान्यते संदर्भात जो निकाल आहे 15 मार्च 2024चा जो संच मान्यते GR आहे, या संच मान्यतेच्या GR च्या बाबतीत जो काही निकाल आहे तो निकाल आज 9 सप्टेंबर 2025 रोजी लागणार होता, तशी तारीख दिली होती। परंतु मित्रांनो, आज 9 सप्टेंबर 2025 रोजी या संच मान्यते GR ची जी काही हेरिंग होती, निकाल होती, ती आज बोर्डावर आली नाही किंवा लागली नाही। पण जे काही ते बेंच होतं चंद्रशेखर सरांचं, ते बदलून आता सन्माननीय घुगे साहेबांचं बेंच त्याच्यावर बसवण्यात आलं, नवीन बेंच बसवण्यात आलेला आहे। म्हणजे यापुढे ह्या संच मान्यतेच्या निकालासंदर्भात जो काही निर्णय येईल तो माननीय चंद्रशेखर साहेब आणि माननीय न्यायमूर्ती घुगे साहेब यांच्या बेंचच्या मार्फत देण्यात येईल। कदाचित आता हे नवीन बेंच बसल्यामुळं ह्या संच मान्यतेचा निर्णय येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। याच्या अगोदर सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब आणि सन्माननीय न्यायमूर्ती आरती साठे मॅडम न्यायमूर्ती साहेब यांच्या बेंचखाली ह्या पूर्ण हेरिंग झालं। परंतु आता बेंच बदलल्यामुळं या पूर्ण हेरिंगची जे काही पॉईंट आहेत ते सगळं नवीन बेंच समजून घेईल आणि त्यानंतर या संदर्भात निकालाचा ड्राफ्ट तयार करून निकालासाठी पुढची तारीख देईल। सध्या तरी पुढची तारीख कधी आहे या संदर्भात स्पष्टता आलेली नाही, परंतु या संच मान्यतेचा निकाल पुढील आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे। हा संच मान्यताचा GR हा अन्यायकारक आहे। याच्यामुळं आहे ते शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे आणि आहे ते शिक्षक जर अतिरिक्त झाले तर नवीन शिक्षक भरती साठी आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना जास्त जागा मिळणार नाही, त्यामुळे त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न त्यांचं भंगून जाईल। म्हणून सर्वांची इच्छा आहे, सर्व शिक्षकांची किंवा जे नवीन TAIT दिलेले विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की हा संच मान्यतेचा GR हा रद्द झाला पाहिजे। जर तो रद्द झाला तर आहे ते शिक्षक सेवेत राहतील आणि जे रिक्त राहिलेली पदं आहेत नवीन जुन्या संच मान्यतेनुसार, त्याच्यामुळं जुन्या संच मान्यतेनुसार जर संच मान्यते झाली तर जास्तीत जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त राहतील आणि नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना चान्स भेटेल। पण नवीन ह्या 15 एप्रिल 2024च्या संच मान्यतेनुसार आहे ते शिक्षक अतिरिक्त होतील आणि नंतरच्या शिक्षकाला मात्र नवीन होणाऱ्या शिक्षकाला जागा भेटणार नाहीत। म्हणून हा आहे त्या शिक्षकांसाठी हा GR जाचक आहे आणि जे घातलेले शिक्षक आहे यांच्यासाठी सुद्धा GR हा जाचक आहे। मित्रांनो, आजची एवढीच अपडेट आहे संच मान्यतेची की आज जी काही निकाल येणार होता ते आज ती बोर्डावरती केस आली नाही, फक्त बेंच बदलण्यात आलेला आहे। माननीय न्यायमूर्ती साहेब चंद्रशेखर साहेबच्या ऐवजी मान्य न्यायमूर्ती साहेब घुगे साहेबांची या बेंचखाली इथून पुढचा जे निर्णय येईल तो त्यांच्या बेंचखाली येणार आहे। कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये या संच मान्यतेचा निकाल लागू शकतो। पुढचे अपडेट आपण नक्की घेऊ। धन्यवाद।